भाव काय हेच राहील का वाढते मुगाची उडदाची? क्वालिटी नाही आहे, वातावरण जास्त आहे, त्याच्यावर गुणवत्ता नसल्यामुळे भाव सध्या एवढे चांगले भविष्यात काय हेच भाव राहतील का काही आहे चान्सेस वाढायचे? कारण गुणवत्ता नाही आहे. हा भविष्यामध्ये मालाची आवक या प्रकारेच राहणार आहे, कारण पावसाचा आगमन चालू आहे आणि मुगा उडदाचा आता सीझन जवळपास संपत आलेलं आहे. हा हा परिणाम काही उडीचा मुगावर होतो का? तुरीच भाव कमी असले? नाही, तसं काही नाही. तूर उडदाचा काही संबंध नाही, कारण मूग वेगळा आणि तूर वेगळी. हो मुगा याला 66 ते 69 बाजार भाव लागलाय. 51 60 61 65 67 70 71 74 75 80 81 83 83 मार के बता 83 83 52 83 चालू आहे. या ठिकाणी हा जो माल आहे जवळपास 18 कट्टे माल आहे. 83 रुपया 83 83 83 चलो भेजू क्या अंदर एक मिनट माल देख रहे हो ऊपर 83 पासिंग कर ले रहे हो फिर 83 मैं पासिंग बाद में करूंगा. अरे हाँ ना, तो फिर वो देख रहे हो ना 83 ए वो मूंग बेस्ट ना हो संजो उधर को 83 84 85 86 90 91 99 5300 रुपया. हाँ 5200 ए संजो 5200 आप 5200 3 बार. हा जो माल आहे याला 5200 बाजार भाव लागलाय. 5200 रुपये. पटेल 2 2 3 11 12 25 26 50 51 60 60 60 बर इकडे चमकी अजून इकडे चमकी अजून 60 60 60 60 60 60 65 हा जो माल याला 65 से 60 बाजार भाव लागला आहे. बघू शकता माल कसा आहे. 65 से 60 67
जो माल याला 6,700 बाजार भाव लागलाय. एकच कट्टा होता. बघू शकता माल कसा आहे. 8,000 माल याची हात चालू आहे. एकदम हिरवा माल आहे. जाड आहे. बघू शकता माल कसा आहे. 3 4 माल याला 8,005 बाजार भाव लागलाय. एकदम सुपर चमकी मुग होता. टपूर होता. काही नाहीये. जुना माल मुगाची बीट चालू आहे. 6,800 चालू आहे. 800 काय करायचं ये बोलो चलो ये बोलो ये. जो माल आहे याला 6,800 बाजार भाव लागलाय. बघू शकता माल कसा आहे तुम्ही. डंकी आहे थोडा. या ठिकाणी आपण सुरुवातीला जाणून घेतला जो उडीद होता त्याचा बाजारभाव व मुगाचा बाजारभाव आपल्या समोर आहे. आडत दुकानदार त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण उडीद व मुगाचे आजच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती. पहिला आपलं संपूर्ण नाव सांगा भाऊ. रवी रावसाहेब जगताप, शिवाली ट्रेडिंग कंपनी, नवीन मोंढा, जालना. बरं. सध्या मूग व उडदाची आवक कशी आहे? मूग जेमतेमच आवक आहे. काही मोठ्या प्रमाणात आवक नाही आहे. बरं. मूग सध्या कमीत कमी काही करायला? मूग खालीमध्ये कमीत कमी 5400 रुपये, 5,000 ते 5400, वरमध्ये 8,500 पर्यंत विकतो. जो उडीद येतो उडत कमीत कमी 4,000 रुपये, वरमध्ये 68-67 पर्यंत आहे. वरमध्ये चांगला माल. नाही आता भावाचं काही सांगतात नाही. भाव काही होऊ शकते कारण आवक फार कमी आहे. आवकचं प्रमाण फार कमी आहे. भावाचा परिणाम काही उडीदचा मुगावर होतो का? तुरीचे भाव कमी असले? नाही तसं काही नाही. तूर उडदाचं काही संबंध नाही कारण मूग वेगळा आणि तूर वेगळी. मालाची बीट चालू आहे. 90 91 99 54 11 12 25 30 50 45 हा तुमचे 50 50 50 50 कागद 50 54 50 50 50 54 50 50 3 बार उत्तर. जो माल याला 5450 बाजार भाव लागलाय. 5450 बघू शकता माल कसा आहे. 19 वन होते का? आवक कशी सध्या उडीद मुगाची? मुगाची पण आहे थोडी. मूग कसा आहे कमीत कमी? सगळं डागी वरमध्ये 8,000, खालीमध्ये 4,000. 4,000 आणि उडीद उडीद वरमध्ये 6,000, खालीमध्ये 3,000, 4,000. खाली म्हणजे 4,000. भाव काय हेच राहील का? वाढते मुगाची उडदाची? क्वालिटी नाही आहे. पावसाचं वातावरण जास्त आहे त्याच्यामुळे गुणवत्ता नसल्यामुळे भाव सध्या एवढे चांगले नाही.
भविष्यात काय हेच भाव राहतील का काही यायचे असेच वाढायचे? कारण गुणवत्ता नाही आहे. हा. भविष्यामध्ये मालाची आवक या प्रकारेच राहणार आहे कारण पावसाचा आगमन चालू आहे आणि मुगा उडदाचा आता सीझन जवळपास संपत आलेलं आहे. हा हा त्याच्यामुळं आता नवीन क्वालिटी जी येणार आहे ती ह्या पद्धतीनंच येणार आहे. हा हा भविष्यामध्ये जर उन्हाळी उडीद चांगले आले तर हे भाव हे भाव सध्या काही वाढणार नाही कारण तेवढी क्वालिटी चांगली नाही. बरं, तुरीचा भाव पाड्यामुळे याचा काय परिणाम ह्या भावावर होतो काही? नाही याचा आणि तुरीचा काही तेवढा परिणाम होणार नाही कारण हे अल्प पीक आहे, हे कमी येणारं पीक आहे आणि जास्त उत्पादन नसल्यामुळं आणि यावर्षी वातावरण पावसाचं जास्त असल्यामुळे या मालात ती गुणवत्ता नाही त्यामुळे हे साहजिकच भाव कमी झालेले. जर एक नंबरचा माल चांगला सुपर माल आला तो काय ऐकू शकतो? उडत जर एक नंबर आला तर आज 8,000 विकू शकतात. बरं बरं चालतंय. क्वालिटी असल्यामुळं भाव तेवढे भेटले नाही. बरं बरं, डागी आहे डंकी आहे थोडा. वातावरण सारखा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं अपेक्षा कोणी व्यापाऱ्याने करू नये हा हा आणि माल येणारच नाही त्यामुळे याच्यातच तुम्हाला समाधान मानावं लागेल. बरं 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 चालतं. या ठिकाणी आपला ऋषी कृपा ट्रेडिंग कंपनीचे मालक होते, त्यांनी आपला थोडक्यात आजच्या बाजाराविषयी अधिक माहिती दिली. या व्हिडिओमध्ये थांबूया, पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.